क्रिकेट विश्वातला रबर बॉल स्पर्धेमध्ये देखील गाजलेला खेळाडू सुमित ढेकले मॅन फ्रॉम नालासोपारा बाहुबली ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने अर्धशतक लीजेंड ट्रॉफीतलं पहिलं अर्धशतक ज्याच्या बॅट मधून आलं सुमित ढेकले आणि 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे टी शर्ट त्याला इथे दिलं जाते, हा मॅन ऑफ द मॅच आहे या मॅचचा. वेलबेट सुमित. तर सुमित आमच्या बरोबर चर्चा करतील या स्पर्धेच्या माध्यमातून. ही स्पर्धा खेळत असताना सुमित, आज सकाळच्या ज्या 2 मॅचेस तू खेळला, मी सातत्याने सांगत होतो की सुमितला स्टार्ट मिळतोय परंतु मोठ्या इनिंगची प्रतीक्षा प्रेक्षकांना होती आणि ती मोठी इनिंग सुमितने दाखवली, ती देखील सेमीफायनल मध्ये. काय म्हणशील तुझ्या या परफॉर्मन्स बद्दल? ऑल ओव्हर आमच्या टीमचा परफॉर्मन्स होता, माझा तर होताच. आणि मी नेहमी माझ्या स्वतःच्या टीममध्ये खेळताना प्रयत्न करतो किंवा इतर कुठेही खेळताना की माझ्यामुळे टीम जिंको. म्हणजे मी जेवढा परफॉर्मन्स करेन तेवढा मला माहिती आहे की ती टीम जिंकणारच आहे. मग मी प्रयत्न करतो की माझ्याकडून की माझी टीम जिंको. आणि एक गोष्ट मी चंदू शेट्टे यांना बोललेलो की विनर स्पोर्ट्सनी प्रत्येक जाग्यावर फायनल जिंकलेले आहेत, फक्त भटवाडी सोडून. पण यावर्षी भटवाडी सोडणार नाही चंदू, यावेळी मी फायनलला येणारच. आणि ही गोष्ट मी त्यालाच बोललेलो. त्या प्रश्नावर मी नक्कीच येणार होतो की चॅलेंज असतात, माणसाला प्रत्येक स्टेजवर वेगवेगळ्या चॅलेंजचा सामना करावा लागतो आणि ते चॅलेंज तुम्ही प्रत्येक स्टेजवर स्वीकारत गेलेले आहात. सुप्रीमो ट्रॉफीची स्पर्धा असेल, पुण्यामध्ये जाऊन पुण्याच्या संघाला अनेक स्पर्धा तुम्ही जिंकल्यात, प्रत्येक ठिकाणी जाऊन एक वेगवेगळ्या स्थानावर जाऊन तुम्ही अतिशय चांगला परफॉर्मन्स दिला आणि आज भटवाडीमध्ये तुमचा संघ फायनल मध्ये गेलाय. ओव्हरऑल परफॉर्मन्सच्या बाबतीत आणि तुमच्या खेळाडूंच्या बाबतीत तू काय म्हणशील? कारण पहिल्याच मॅच मध्ये शाहिद सारखा खेळाडू अतिशय चांगला खेळला, कारण शाहिदने त्यामध्ये नक्कीच 2 नावं घेतली होती, मनोज विचारे आणि बंटी भाई यांचं, की मला रबर बॉल खेळण्यासाठी त्यांनी भरपूर मोठं प्रोत्साहन दिलं. खरी गोष्ट आहे. मनोज विचारे हे आमचे लेजंड क्रिकेटर आहेत आणि आमचे टीममध्ये भरपूर सांगतात. पहिल्या मॅचला ॲक्च्युअली मी परफॉर्म करू शकलो नाही. मला त्यांनी सांगितलं की तू थोडा जास्त जोरात मारतोय, फक्त टाइम कर, कारण तुझ्या ताकदीने तो बॉल बाहेरच जाणार आहे. ते मी चुकी नेक्स्ट मॅचला न होता मी तशी बॅटिंग करायला सुरुवात केली आणि अनफॉर्च्युनेटली मी आउट झालो. पण या मॅचमध्ये मी ते कंप्लीट केलं. आणि शाहिद नो डाऊट यावर्षी चांगला बॅटिंग करतोय, विनर स्पोर्ट्ससाठी भरपूर परफॉर्मन्स केलाय. आणि त्यांनी आणि आमचे बंटी भाई, हे टीम बनवायला किती मेहनत लागते हे ज्यांची टीम आहे त्यालाच समजतं की एक 11 प्लेयर गोळा करायला, एक प्रोफेशनल टीम करायला किती मेहनत असते. आणि तसंच आमचे चाहते, आणि मी आज स्पेशली नाव घेतो माझा मित्र विशाल सिंग, हे त्यांनी मला एकदा सांगितलेलं की यार ऐसा बॅटिंग करना कि यार तेरे को जाते हो पब्लिक एकदम हंसते हंसते बोले यार वेल प्लेड. आणखीन एक प्रश्न असेल, जे यंगस्टर आज तुझी इनिंग बघत होते, पहिल्या 2 इनिंग मध्ये स्टार्ट चांगला मिळाला, सुरुवात चांगली मिळाली, शेवटची जी इनिंग तू पेश केलीस आज सेमीफायनलच्या माध्यमातून 50 धावा अर्धशतक, मी त्यामध्ये एक उल्लेख देखील केला होता, तुमचं जे डोकं आहे, डोळे जे आहेत ते स्थिर पाहिजे, जिथे तुम्हाला स्ट्रोक खेळायचं त्या दिशेने तुमच्या बॅटचा फ्लो पाहिजे, सर्व गोष्टी ज्याप्रमाणे लेदर क्रिकेटमध्ये जुळतात. कारण तू यंदाची MPL जी मुंबई प्रीमियर लीग झाली ती स्पर्धा देखील खेळलात, खूप चांगलं लेदर क्रिकेट तुझ्या माध्यमातून खेळलं गेलं. तर यंगस्टरसाठी काय संदेश असेल? यंगस्टर्ससाठी एकच आहे, क्रिकेट अगर तुम्ही मनापासून खेळायचं आहे तर खेळा, नाही तर मग फक्त टाइमपास खेळा. कारण क्रिकेट आजच्या जागेत टेनिस क्रिकेट असो किंवा आपलं रबर क्रिकेट असो, लेदर क्रिकेटमध्ये स्कोप भरपूर आहे. हे सगळ्यांना माहीत आहे की आपण रणजी ट्रॉफी खेळतो, MPL आले, IPL आहे, इंडियाचं आहे, भरपूर आहे. पण टेनिस क्रिकेटमध्ये पण आता भरपूर काय तुम्हाला चान्स भेटलाय. जसं की आता UAE टूर होतात, तिथे त्यांनी तुम्हाला जॉबचं संधी भरपूर आल्या आहेत. कारण आपल्या इकडचे मुंबईचे भरपूर असे क्रिकेटर आहेत जे दुबईला जॉब करत आहेत फक्त त्या टेनिस क्रिकेटवर. म्हणून टेनिस क्रिकेट पण खेळताना कोणीही असं लाईटली घेऊ नका की ह्याच्यात काही नाही आहे, फक्त आपण जाऊन टाइमपास नाही. मेहनत करा, मेहनत चांगली केली तर मग आपण नक्कीच त्या स्टेजला जाऊ. हे आणखीन आणि या भटवाडीच्या प्रेक्षकांच्या बाबतीत आणि ज्याप्रमाणे तुम्ही आज इथे एक चांगली इनिंग पेश केली या स्पर्धेच्या बाबतीत काय म्हणाल? कारण 5वं वर्ष आहे, कारण आपण ज्याप्रमाणे आता खेळताय, लिजंडचा देखील एक मोठा सन्मान आम्ही करणार आहोत. त्यामध्ये चंद्रकांत शिंदे असतील, करुणाकर कोटियन असतील आणि त्याचबरोबर तळेकर सर असतील, जे सर्व लिजंड आहेत त्यांचा इथे एक मोठा वाढदिवस देखील साजरा करणार आहोत उद्या आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून. तुम्हाला उद्या फायनल देखील खेळायची आहे, तो शेवटचा समारंभ असेल या स्पर्धेत, ती देखील 2 इनिंगची असेल. पहिल्यांदा असं घडतंय, काय म्हणाल या संपूर्ण स्पर्धेच्या बाबतीत? भटवाडी बोललं की काहीतरी वेगळं होणारच, की पहिल्या वर्षी वेगळे एक सेकंड असं. थर्ड टाइम चंदूनी असं केलं की 2 इनिंगची सेमी. मी पहिला त्याला असं फोनवर बोलवतो, मी बोललो तू 2 इनिंगची सेमी कशी घेऊ ना, 6 होतील का? तो बोलतो आपण प्रयत्न करू, 3
ते 3:30 पर्यंत पूर्ण नॉकआउट संपवायचा, मग तिथून आपण होईल. म्हणलं ठीक आहे. आणि आज त्यांनी सक्सेस केलं. आणि इतर टुर्नामेंट सगळ्या सोडून फक्त भटवाडीला प्रत्येक टीम टायमावर येते, कारण त्यांना तिकडचं डिसिप्लिन आणि तिकडचं किती स्ट्रिक्ट आहे हे सगळ्यांना माहीत आहे. कारण चंदू मैत्री ग्राउंडच्या बाहेर, पण ग्राउंडमध्ये त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन आम्हीही फॉलो करतो आणि तोही बोलतो की ते फॉलो सगळ्यांनी केले पाहिजे. मग तो कितीही मोठा क्रिकेटर असला तरी त्याला ग्राउंडवर त्या टायमाला ज्यांनी ऑर्गनायझेशन सांगितलं त्या टायमाला येणं गरजेचंच आहे. आणि लेजंड क्रिकेटर मी स्वतः मॅथलेसमध्ये खेळलो. अविनाश जाधव, मनोज विचारे सर जे आमच्यात खेळतात, उमेश मांजरेकर. मी स्पेशली मॅथलेसमध्ये भरत लोअरला भरपूर फॉलो करायचो, कारण भरत लोअरमध्ये ती जिद्द होती की मला ती मॅच जिंकायची आहे. भले त्या मॅचमध्ये काही रंगत नसेल, की ती मॅच हारणार असतो तरी त्याचं ते जो ग्राउंडचं एकदम खुन्नस होती ना, मला ते भरपूर आवडायचं. म्हणून मी त्याला जास्त मॅचेसमध्ये खेळत असता फॉलो करायचो. यार आपल्याला जिंकायचं असेल तर ह्याच्या मागे आपल्याला तसं क्रिकेट खेळलं पाहिजे. आणखीन एक क्रिकेटच्या व्यतिरिक्त एक शेवटचा प्रश्न आहे. आज 13 नंबरची टी शर्ट तुम्ही घातली आहे आणि आम्ही सातत्याने सांगतो की 13 नंबर हा थोडासा अनलक्की आकडा मानला जातो क्रिकेटच्या दुनियेत देखील, परंतु या आकड्याची टी शर्ट घातल्यानंतर तू आज ज्याप्रमाणे बरसलाय, या आकड्याचं काही सांगशील का? याच्या मागे काय नक्कीच क्रिकेटच्या माध्यमातून या आकड्याच्या बाबतीत? मी लास्ट 3 वर्षापासून 13 नंबरचं टी शर्ट घालतो आणि मला कोणी नंबर विचारला तर मी 13 सांगतो. त्याचं सिंपल रिझन आहे, माझ्या मुलीचा जन्मतारीख आहे 13 आणि ते माझ्यासाठी मला लक्की वाटतं, म्हणून मी ते घालतो. येस, तर हा होता सुमित ढेकले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि मुलीचा वाढदिवस 13 तारखेला आहे, तो 13 नंबर त्याच्यासाठी लक्की आहे. बेस्ट ऑफ लक सुमित पुढच्या संपूर्ण सीझन साठी. पुन्हा एकदा जाऊया आमच्या चंद्रकांत शेटेकडे. आणि या स्पर्धेतून मी अखिल भटवाडी स्पोर्ट्स असोसिएशनचा देखील आभार मानतो आणि या स्पर्धेतून रजा घेतो. उद्या तुमच्या भेटीला आणखीन दिग्गज समालोचक येतील, त्यामध्ये हरीश पंड्या सर असतील, जयेश भोसले असतील. तर मी ते तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर एक आगळा वेगळा सन्मान आम्ही सुमितचा करतोय. सचिन राणे, मी विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय. सुमितचा सन्मान कशासाठी आहे? सुमितला मी एक चॅलेंज दिलं होतं गेल्या 2 वर्षापासून. ज्या वेळेला सुमित तू पुण्यात जाऊन फायनल ज्या दिवशी मारशील, माझ्याकडून तुझा एक वेगळा सन्मान होईल, मी त्याला सांगितलं होतं. आणि त्याने ज्या वेळेला पुण्यात फायनल मारल्यानंतर सर्वात पहिला फोन कुणाला केला असेल, खराडे चषक जिंकल्यानंतर मला फोन केला होता. आणि ते चॅलेंज नक्की तू स्वीकारलंस आणि त्याच वेळेला मला सांगितलं होतं मी त्याच वेळेला तुला फोन करेल ज्या वेळेला मी पुण्यात जाऊन फायनल मारेल. आणि ते सुमितने पूर्ण केल्याबद्दल एक विशेष वेगळा सन्मान सुमित ढेकळेचा या ठिकाणी केला जातोय. तर या ठिकाणी आजचा दिवस पहिला पार पडला. पहिल्यांदा आपण या ठिकाणी ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और